नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार. हो, चुकूनही या वेळेत पूजा मांडू नका. कारण या वेळची पूजा तुम्हाला ठरू शकते घातक. म्हणजे फळ तर काही प्राप्त होणारच नाही, याशिवाय उलट परिणाम नको. म्हणूनच कारण महालक्ष्मीचं जे व्रत आहे ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे खास करून केलं जातं. 4 गुरुवार असू देत किंवा 5 गुरुवार असू देत. हे व्रत पूर्ण करून उद्यापन करण्याला तितकंच महत्त्व आहे. आपल्या कुटुंबाला सुखसमृद्धी मिळावी, प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य लाभावं म्हणून सुवासिनी हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते, ऐश्वर्याची बरसात होते. त्याचबरोबर अनेक महिला अशा आहेत त्या गुरुवारचं व्रत करत नाही. पण दर गुरुवारी घरात घट बांधून महालक्ष्मीच्या रूपाची पूजा मात्र केली जाते. या महिन्यामध्ये 4 किंवा 5 गुरुवार येतात. अनेक महिला, सवाष्ण महिला मनोभावे हे व्रत करतात. महालक्ष्मीची पूजा आराधना करतात. उद्यापन देखील केलं जातं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे उद्यापन करायचं आहे. आणि हो, उद्याच्या गुरुवारी राहू काळ जो आहे तो राहू काळ आपल्याला पालन करायचं आहे. पूर्वतयारी ही सगळी करून ठेवायची आहे. लक्ष्मी मातेची कटस्थापना करण्यासाठी, कलश स्थापना करण्यासाठी खास करून सकाळी 12 वाजण्याच्या आत शक्यतो पूजा मांडायची आहे. या वेळेत जर तुम्हाला जमलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान पूजा मांडू शकता. ही वेळ देखील अत्यंत शुभ मानली जाते, कारण यावेळी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते. अगदीच दुपारी 12 ते 4 या वेळेत पूजा मांडणे हे काही कारणास्तव टाळावे. शक्यच नसेल तर अगदी राहू काळ संपल्यानंतर तुम्ही पूजेची तयारी करू शकता. प्रसन्न मनाने, शांत, भक्तिपूर्वक वातावरणाने ही पूजा मांडायची आहे. मोबाईलवरती, यूट्यूबवरती कशाही तुमच्याकडे ज्या कोणत्या साधनं आहेत त्यावरती लक्ष्मी मातेचा मंत्र लावायचा. लक्ष्मी मातेचं अष्टक लावू शकता. लक्ष्मी मातेचं कोणताही मंत्र जो तुमच्या आवडीचा आहे तो लावू शकता. आणि त्यानंतर सुरुवात करायची आहे ती पूजाविधीला. पूजाविधी करत असताना मन प्रसन्न ठेवून आज फरशी पुसायची नाही आहे किंवा आज केसही धुवायचे नाही आहेत. केस न धुण्यामागे आणि फरशी पुसण्यामागे खूप मोठे असे महत्त्व आहे. दर गुरुवारचे आपण मागे पाहिलं होतं. पुन्हा एकदा यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे मी, कारण अनेक जणांना या गोष्टी अजूनही माहीत नाही आहेत. तर करायचं काय आहे, आज सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठून महालक्ष्मी मातेचा मंत्र लावायचा आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघरात आपली जी रोजची पूजा आहे ती करायची आहे. मात्र आजच्या दिवशी कोणतीही झाप, सफाई, धूळ झटकणे अमुक असं करायचं नाही आहे. उंबरठा लेपन करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला दरवाजावरती हळदीचं स्वस्तिक करायचं आहे. त्या हळदीमध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं गुलाबजल, गंगाजल आणि यासोबतच हळदीमध्ये आपल्याला थोडासा भीमसेनी कापराचा चुरा मिक्स करून हे जे स्वस्तिक आहे हळदीचं ते काढायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती. त्यानंतर दरवाजाच्या दोन्ही साईडला, म्हणजे दरवाजाची जी चौकट आहे त्या चौकटीच्या दोन्ही साईडला स्वस्तिक काढायचं आहे. हो, स्वस्तिक काढायचं आहे हळदीचंच. दोन्ही साईडला चौकटीच्या स्वस्तिक काढून दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. चौकटीची पूजा करायची आहे. हळदी कुंकवाची 5 बोटे लावायची आहेत. त्यानंतर फूल, अक्षदा अर्पण करून दिवा लावायचा आहे. धूप म्हणून अगरबत्ती किंवा धूप जे काय आहे ते लावू शकता. दिव्याने ओवाळून उंबरठ्याची आरती पूजा करून संपन्न झाल्यानंतर आता सुरुवात करायची आहे ती पूजा मांडणीला. पूजा मांडणी जी आपण नेहमी करतो त्याप्रमाणे करायचं आहे. पाट किंवा चौरंगावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून प्रथम दीप प्रज्वलित करायचा आहे. दीपपूजन केल्यानंतर तुम्ही ही पूजा मांडायची आहे. शक्यतो घराच्या ईशान्य कोपऱ्यात जर तुम्हाला ही पूजा मांडता आली तर अतिउत्तम. नसेल तर पूर्व दिशेला तोंड करून ही पूजा जरूर मांडावी, पूर्व किंवा पश्चिम दिशेला. नंतर जे प्रकारे तुम्ही कलश स्थापन करता, सजवता त्या प्रकारे करून घंटेचं पूजन म्हणजे घंटी पूजन करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. सर्व प्रथम पूज्य असे श्री गणेश यांना गंगाजलाने स्नान घालून त्यानंतर तांदळावरती किंवा खाऊच्या पानाच्या विड्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. आणि नैवेद्य म्हणून गुळ खोबरं अर्पण करू शकता. दुर्वा, लाल फूल अर्पण करायचं आहे. तसेच ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र मनामध्ये सतत म्हणायचा आहे.
त्याचबरोबर तुपाचा दिवा आज लावण्याला अत्यंत महत्त्व आहे. देवाच्या साईडला उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या साईडला तेलाचा दिवा असे दोन्ही दिवे तुम्ही प्रज्वलित करायचे आहेत. आणि जसं आपण देवाची पूजा करतो त्याप्रमाणे जर म्हणलं तर आपल्या ज्या उजव्या हाताला आहे तिथे तेलाचा दिवा येणार आहे आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा येणार आहे. हे लक्षात घ्या. याला खूप महत्त्व आहे. आणि त्यानंतर कलश स्थापना करून श्रीयंत्र जर असेल तर श्रीयंत्राची देखील आज पूजा करायची आहे. कुंकुमार्चन करायचं आहे. यासोबत अतिशय महत्त्वाचा म्हणजे एक उपाय, तो म्हणजे कमळगट्ट्याची जी माळ आहे त्याची देखील आज पूजा करून विधिवत ती तुम्ही लक्ष्मी मातेला अर्पण करायची आहे. याचबरोबर 21 तांदूळ घ्यायचे आहेत. 21 तांदूळ पिवळे करायचे आहेत आणि या 21 तांदळाने श्रीम, श्रीम, श्रीम असा 21 वेळा बीजमंत्र म्हणून हे तांदूळ लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आणि मग त्यानंतर हे तांदूळ दुसऱ्या दिवशी लाल पोटलीमध्ये किंवा लाल कापडात बांधून आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या खिशामध्ये द्यायचे आहेत ते किंवा पर्समध्ये ठेवू शकता. आणि हो, पूजा मांडताना 1.5 ते 3 हा जो कालावधी आहे तो तुम्ही टाळायचा आहे, कारण हा राहू काळ आहे. या वेळेत गुरुवारी चुकूनही पूजा मांडू नका, कारण ही पूजा तुम्हाला काही अंशी फलप्राप्ती करून देत नाही असं शास्त्र सांगतं. त्यामुळे हा विशेष करून कालावधी पाळायचा आहे. बाकी सर्व विधी करायचा आहे. छानपैकी नैवेद्य अर्पण करायचा आहे, आरती करायची आहे आणि नेहमी मी जे उपाय सांगते ते देखील करायचे आहे. आज 21 तांदळांचा आणि हळदीच्या स्वस्तिकांचा उपाय सांगितलेला आहे. व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच तुमची साथ माझ्यासोबत सदैव असू दे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आणि साध्या सोप्या उपायांसहित. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.